पनवेलमधून एक ब्रेकिंग अपडेट येते ती म्हणजे मुंबईच्या वेशीवर असलेल्या पनवेल शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे। गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी चक्क हातगाडीवरून रुग्णालयामध्ये नेण्यात येण्याची वेळ तिच्या नातेवाईकांवर आली आहे। असुड गावमध्ये महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्या होत्या। नंतर तिच्या पतीने आशा वर्करला फोन करून रुग्णवाहिकेचा नंबर घेतला, मात्र संपर्क झाला नाही। सरतेशेवटी दुचाकीला हातगाडी बांधून संबंधित महिलेला त्या हातगाडीवर बसवून पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रस्त्यावरचे खड्डे आणि अनेक अडचणींचा सामना करत या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून दोघंही सुदैवाने सुखरूप आहेत। मात्र पनवेलसारख्या शहरात अशा स्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर नक्की विकास कुणाचा आणि कसला असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। गणेश उत्सवामध्ये भाजीपाल्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने बाजारभावही रॉकेटसारखा वाढू लागलाय। त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मटारचे दर 170 ते 230 रुपये किलोवर पोहोचलेत, तर किरकोळ मार्केटमध्ये 200 ते 260 रुपये किलोने हे मटार विकले जात आहेत। राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। ऑगस्ट महिन्यामध्ये विक्रीविना पडून पडलेल्या वाहनांचा साठा हा 70 ते 75 हजारांवर गेलाय। या पडून असलेल्या वाहनांची किंमत तब्बल 77,800 कोटी रुपयांची आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा साखर कारखान्याच्या 30,000 सभासद शेतकऱ्यांना स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय। 24 तारखेला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। पालकमंत्री सावंत यांच्या कारखान्यामध्ये होणार असलेल्या या मेळाव्यामध्ये सेनेचे ज्येष्ठ नेते हजर राहणार आहेत। कोहमाराकडून गोंदियाकडे येत असलेल्या एसटीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 3 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे भंडाऱ्यातील जनता हवालदिल झाली असताना काँग्रेस खासदाराचा बोनेटवर बसून फिल्मी स्टाईल स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। कारच्या बोनेटवर बसून ते स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत। त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खडसेंवर जोरदार टीका केली आहे। 50 खोक्याचा आरोप करणारे खडसे भोसरी भूखंड प्रकरणात किती भ्रष्टाचारी आहेत हे जनतेला माहिती आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। बोदवड तालुक्यातील भानखेडा इथं मरीमातेची वगदी यात्रा पार पडली। या यात्रेमध्ये 10 ते 12 वर्षाच्या मुलांना वगदी पाळण्यात बसवून गावामध्ये फिरवलं जातं। या मिरवणुकीमध्ये गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा देखील केली। आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत बिश्व शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी वर्षा निवासस्थानी येत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ आणि गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचं स्वागत केलं। तसंच शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण अभियानाची माहिती पुस्तिका देखील त्यांना भेट देण्यात आली। मुंबईतील प्रसिद्ध जेएसबी गणपतीचं ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जन करण्यात आलं। या गणपतीची 5 दिवस प्राणप्रतिष्ठा करण्यात येते। भुसावळमधील खानदेशचा राजा अशी ओळख असलेल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक देखावा साकारण्यात आला। यावर्षी गणरायाची कर्नाटकमधील लक्ष्मी नरसिंह मंदिर ही अशी आकर्षक रोषणाई आणि देखावा करण्यात आला। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये वंदे मातरम गणेश मंडळाकडून चक्क 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारण्यात आला। त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला मिळतंय।